प्रश्न आणि उत्तर. यक्षराज आणि धर्मराज. पुढचा प्रश्न फार सुंदर आहे बरं. यामध्ये किम स्विद गुरुतरम भूमे, हे अर्थ चांगला आहे बे. किम स्वित उच्चतरम च स्यात, खात किंवा स्यात. किंचित शीघ्रतरम वायो हो, किंचित बहुतरम नृणाम तृणाम. तृणात मराठी अर्थ असा की भूमीपेक्षा श्रेष्ठ कोण, आकाशापेक्षा उंच कोण, आणि सगळ्यात वेगवान वायूपेक्षा वेगवान कोण, आणि सर्वत्र व्यापून राहिलेले जसे गवत आहे जगामध्ये त्याप्रमाणे काय आहे. धर्मराज लगेच उत्तर देतात, हसून उत्तर देतात. म्हणतात, हात जोडले, यक्षराज, जगामध्ये भूमीपेक्षा आई श्रेष्ठ, आकाशापेक्षा वडील उंच, आणि सर्वात वेगवान वायूपेक्षा मन आहे, आणि सर्वत्र जगात व्यापून राहिलेलं हे काय आहे तर चिंता. क्षणात उत्तर मिळालं. बाप रे. म्हणून मातृदेवो भव पितृदेवो भव ही संस्कृती आपली आहे. आणि धर्मराजाने आपल्या जीवनामध्ये असलेलं जे इप्सित आपल्याला कशामुळं मिळालं, आईवडिलांच्या सेवेमुळे, किंबहुना आईच्या सेवेमुळे, म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून याकरता धर्मराज म्हणतात की जगामध्ये उंच जे काही आहे आणि श्रेष्ठ गुरुतरम भूमी आहे, मान्य, पण माझ्या दृष्टीने आई आहे. मातृदेवो भव ही संस्कृती आहे, पितृदेवो भव ही संस्कृती आहे. आणि ही संस्कृती बोलली धर्मराजांच्या मुखामधून. त्यामुळे नित्यं वृद्धोपसेविनः चत्वारी तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम. स्मृतिकार सांगतात, स्मृतीमध्ये स्पष्ट उल्लेख आहे, मानवी जीवनाचं रहस्य प्रतिपादन केलेलं आहे. आयुः आयुष्य, विद्या म्हणजे विद्या संपन्नता, अधिकाधिक उच्च शिक्षण घेणं हा दुसरा गुण. आयुः विद्या यश, यशस्वी होणं सर्व क्षेत्रामध्ये, आणि बल आत्मबल वाढणे. या जर चार गोष्टी जर आपल्याला प्राप्त करून घ्यायच्या असतील तर नित्यं वृद्धोपसेविनः आणि नम्रपणा यामुळे प्राप्त होतात. आणि हाच अर्थ हा अभिप्रेत असल्यामुळे धर्मराजाने लगेच सांगून टाकलं, आईवडिलांची महती गायली. कारण मानवी जीवनाला आशीर्वादाची गरज असते. आणि म्हणून एका बाजूने यक्षाने विचारलेलं हे प्रश्नाचं उत्तर दिलं, पण त्याच्यातलं रहस्य हे शास्त्रकार स्मृतिकार काय सांगतात हे आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून आयुः विद्या यश आणि बल प्राप्त करणे हे आईवडिलांची सेवा. आणि हे स्वानुभवजन्य हे मुखामधून त्याच्या या दोन प्रश्नांचं उत्तर, आई का श्रेष्ठ आणि वडील का श्रेष्ठ, हे त्याने लगेच सांगून टाकलं. आणि त्यानंतर पुढे वायू वेगवान आहे, शास्त्रकार सांगतात, सिद्धांत आहे, पण मन जे आहे ते वायूपेक्षा वेगवान आहे.
याला प्रमाण चंचलम हे मना कृष्ण विषय संपवला. म्हणून गीता जी आहे ना, ही गीता प्रत्यक्ष चैतन्यानं सांगितलेली आहे. आणि त्याचा वेग इतका आहे की वायूपेक्षा अधिक वेगवान आहे. तुम्ही म्हणाल असं कसं काय हो, पॅरामीटर्स लावले. अहो आता तर काय सगळं जग आपण एकपटलं आहे. आपण आपल्या घरामध्ये असतो. अलीकडे सगळेजण म्हणतात आमचं मन लागत नाही साधनेला, उपासनेला. मग हळूच आम्ही विचारतो कुठे गेलं, कुठे गेलं. आमचे भाऊबंद जे परदेशात आहेत तिथपर्यंत गेलं. म्हणजे हे बसले तिथे, वेग कुठे 50,000 किलोमीटरवरती. बघा बरं, वायूसुद्धा पोचणार नाही इथपर्यंत. म्हणून धर्मराज स्पष्ट सांगतात की यक्ष देवते की वायूपेक्षा मन वेगवान आहे. अहो कदाचित आपल्याला तसं आता अनुमान सांगता येणार नाही, पण यक्ष जे आहे हे हसले असतील. काय उत्तर आहे, वा रे वा, हे आता आपण म्हणलं पाहिजे. आणि नंतर सगळ्यात व्यापून राहणारा जो विषय आहे जगामध्ये ती म्हणजे काळजी आहे. चिंता करतो विश्वाची, असं प्रत्येकजण या करत असतो. पण उत्तर दिलं कोणी, धर्मराजाने. काळजी ही प्रत्येक मानवाला व्यापून राहिलेली आहे. मग तो लहान असेल, शाळेमध्ये अभ्यासाची काळजी, परीक्षेची काळजी, गृहिणींना घरामधल्या कामाची काळजी, उद्योगपतींना उद्योगाची काळजी, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणारा त्यांच्या व्यवसायाची किंवा त्यांच्या नोकरीची काळजी. काळजी कुठे नाही आहे, चिंता आहे. चिंता हा शब्द आहे. म्हणून चिंता ही आहे आणि ती व्यापून आहे. पण हे उत्तर दिलं धर्मराजाने. पण त्याच्याही पलीकडे महायोग, विज्ञान, शक्तिपात, सिद्धयोग जो आहे, म्हणजे शक्तिपात, महायोग एक विज्ञान आहे असं सर्व पूर्वसूरी आणि ऋषीमुनींनी आणि या शक्तिपात संप्रदायाच्या, सिद्धयोग संप्रदायाच्या यांनी सांगितलेला आहे. तो अर्थ याच्यामध्ये अभिप्रेत आहे. जर या चिंतेमधून मुक्त व्हायचं असेल तर साधनेची काळजी करा. साधना तुम्हाला निष्काळजी करेल. आता तुम्ही म्हणाल धर्मराजाने हे त्या त्या काळाला अनुसरून त्यांनी उत्तर दिलं. पण याच्यावरची जर शास्त्र मीमांसा आपण जर मीमांसा ही केली पाहिजे आणि उत्तम साधकाला हे उत्तर आलंच पाहिजे. आणि म्हणून हे उत्तर गुरुकृपेनं सुचलं असं आपण समजूया. आणि म्हणून साधनेची काळजी करा, साधना तुम्हाला निष्काळजी करेल. हे त्रिकालाभातीत सत्य आहे. म्हणून सतत साधना चैतन्याची बाह्यली पदी नियमाने, हे असं सुंदर या प्रश्नाचं उत्तर आहे. आपण खरोखर धर्मराजांना अभिवादन केलं पाहिजे. अर्थात त्याच्याही यक्षाही उत्तम प्रश्न विचारत आहेत म्हणून हे त्यांना सुचतं आहे. आणि हे आपल्यापर्यंत आपल्याला हे ज्ञान देत आहे, मिळतं आहे, ते भगवान या महर्षी व्यासांची कृपा आहे. त्यांनी जर हे महाभारत लिहिलंच नसतं तर आपल्याला हे काय समजलं असतं. असो, श्री गुरुदेव दत्त. सहज साध्य हा मार्ग असे जरी, पंथराज हा ऐक्याचा. श्री स्वामींचा आशिष लाभे, संतत प्रत्यय येत्याचा. दैन्य विघटना दिसेस भोती, मनात सलते हे शल्य.
ते काढाया यज्ञ करूया, यातच जीवन साफल्य. या निष्ठेने पडता पाऊल, या निष्ठेने पडता पाऊल, घालील विजय श्रीमाळ. उत्साहाने चैतन्याच्या मार्गावर कविता चाल. विश्वाचा